कुक विथ विद्याश्री चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे बीटरूट कटलेट। बीटरूट हे शरीरासाठी हिमोग्लोबिन वाढवतं। हिवाळ्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या येतात, त्यातलं हे बीटरूटही येतं। इतरही अशा वेळेस भाज्या मिळतात, पण सीझन वाईज आलेल्या भाज्या ह्या चविष्ट असतात, तसंच हे बीटरूट। तर आज आपण बीटरूटचं पौष्टिक असं कटलेट बनवणार आहोत। हे नाश्त्यासाठीही बनवतात आणि तुम्हाला कधी जेवणाचा कंटाळा आला तर साईड डिश म्हणून पण तुम्ही हे बनवून खाऊ शकता। तर चला तर आपण पौष्टिक असे बीटरूट कटलेट बनवूया। 9 बीटरूट घेतलेत आणि त्याच्यासाठी 2 बटाटे घेतलेत। बीटरूट वरची सालं काढून घेतलीत, बटाट्याला सालं तशीच ठेवली आहे। आता हे उकडायला ठेवूया। त्याच्यासाठी हे कुकरचं भांड घेतलंय, त्याच्यामध्ये हे ठेवून घेऊया। मी ही 9 घेतली आहे, ही खूप छोटी छोटी आहेत, कारण मला बाजारामध्ये ही छोटीच मिळाली, मग मी घेतली कारण रेसिपी बनवायची होती। तर तुम्ही जर मोठे मोठे घेतला तर 4 घ्या, पुरे होतील। आणि त्या 4 साठी ही 2 बटाटी बरोबर आहेत, कारण आपण बीटरूटचं कटलेट बनवतोय तर बटाटे जास्त नाही घ्यायचे, नाहीतर मग बटाटा कटलेटच होऊन जाईल। म्हणून बीटरूट जास्त पाहिजे आणि बटाटे कमी पाहिजे। आता ही बटाटी पण ह्याच्यातच ठेवूया उकडायला, म्हणजे एकदम काम होऊन जाईल। आणि आता कुकरला लावूया आणि जास्त बॉईल करायचं नाहीये, कारण ह्याला पाणी सुटेल, तर तसं आपल्याला नकोय, जरा कच्चेच पाहिजेत। त्यामुळे किसायला पण बरा पडतो आणि त्याचं अतिरिक्त पाणी त्याच्यामध्ये येत नाही। त्यामुळे 2 शिट्या काढायच्या। आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी ओतायचं, पुरे झालं। आता कुकर घेतलाय, कुकरमध्ये थोडं पाणी टाकलंय आणि जाळी ठेवलीये। जाळी बुडेपर्यंत पाणी ठेवायचं आणि हे कुकरचं भांड आतमध्ये ठेवून 2 शिट्या काढूया। झाकण ठेवूया ह्याच्यावर आणि कुकरला हा रबर लावून कुकर बंद करूया आणि गॅसवर ठेवूया। हे बीटरूट आणि बटाटे कुकरमध्ये 2 शिट्या करून उकडले आहेत बघा, असे थोडे अर्धवट कच्चे आहेत, जास्त काही शिजले नाहीत। आता हे किसून घेऊया किसणीवर। थोडा अर्धवट कच्चा असल्यामुळे चांगला बघा किसला जातोय। बटाटे आणि बीटरूट किसून घेतलंय, आता त्याच्यावर हे बाकीचे जिन्नस टाकून घेऊया। तर हे बीटरूटच्या कटलेटच्या बाइंडिंगसाठी 1 पेला पोहे घेतले, ते मिक्सर मध्ये ग्राइंड करून त्याची अशी पूड करून घेतलीये। पूर्ण बारीक नाही करायची, थोडी अशी दरदरीत करायची आणि ती ह्याच्यावर टाकायची। अतिरिक्त जर काय पाणी असेल किंवा काय असेल तर ते बाइंडिंग होऊन जाईल त्याच्यामध्ये। आता थोडीशी हळद टाकूया, पाव चमचा जिरं पूड टाकूया, 1 चमचा धन्याची पूड पण टाकूया, 1 चमचा थोडा मसाला टाकूया, अर्धा चमचा टाकूया। तुमच्याकडे कोणताही तुमचा वापरातला मसाला असेल तो टाका। तसंच आता आलं, लसूण आणि हिरवी मिरची 1 घेतलीये, ती टाकूया याच्यामध्ये। चवीपुरतं मीठ टाकूया आणि शेवटी मी कोथिंबीर टाकूया। सगळे जिन्नस टाकून झाली आहेत, आता हे सगळं एकत्र करूया। माझ्या घरी हे आवडीने बीटरूट कटलेट खाल्ले जातात, सगळ्यांचे आवडते आणि पौष्टिक हे शरीराला हिमोग्लोबिन वाढवतं। त्यामुळे नक्कीच आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढतं आणि थंडीच्या दिवसात आवश्यकता पण असते। मिक्स करून झालंय, आता ह्याचे गोळे करून घेऊया कटलेटसाठी। तुमच्याकडे जर साचा असेल तर साच्याने घ्या, पण मी तर हातानेच करून घेणार आहे। असं हे करून घ्यायचं। हा रवा घेतलाय, जाड रवा घ्यायचा, बारीक रवा घ्यायचा नाही, त्यामुळे त्याला दिसतो पण चांगला आणि क्रिस्पी पण लागतो। आणि असा कोट करून घ्यायचा। आणि असे सगळे आता करून घेऊया।
बीटरूटचे गोळे करून झालेत. आता हे शॅलो फ्राय करून घेऊया. पॅन ठेवलाय, तेल टाकून घेऊया. शॅलो फ्राय करायचं, जास्त तेल नाही टाकायचं. मीडियम गॅस करायचा, तळून घ्यायचे. संपूर्ण तळून झाले हे बघा. तळायला लागले म्हणजे समजायचं तळून झाले. तर आता काढून घेऊया. सर्व बाजूने तेल सोडून घ्यायचं, म्हणजे जास्त प्रमाणात तेल पडत नाही. हे बघा, बीटरूट कटलेट तयार झालेत. पौष्टिक आणि एकदम लाजवाब झालेत. तोडून दाखवते. आणि कलरही खूप छान आलाय. मस्त झालेत एकदम. खायला परत परत मन करेल असे झालेत. एकदा बनवाल तर परत परत बनवायला वाटतील. तुमच्या सगळ्या फॅमिलीला पण खूप आवडतील. चमचमीत आणि पौष्टिक असे बीटरूट कटलेट तयार झालेत. तुम्हीही बनवा आणि तुमची बीटरूट कटलेटची रेसिपी कशी झाली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व अशाच ह्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कुक विथ विद्याश्री चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.